तुम्हाला कसं वाटलं माझं गाव आणि माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर ते मला नक्की सांगा. आणि माझे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या लाईकला सबस्क्राईब करा. ये गडबड आहे बाबा. तर नक्कीच माझ्या लाईकला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ बनवताना अशा बऱ्याच गमती जमती कॅमेऱ्याच्या मागे चालू असतात. बरेच शॉर्ट एडिटिंगमध्ये कट होतात आणि जे चांगलं आहे तेच तुमच्या समोर मांडलं जातं. तर जे कट झालेले शॉर्ट आहेत आणि त्यात बऱ्याच गमती जमती घडलेल्या आहेत, तर असे कट झालेले शॉर्ट मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर मी व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय साधनं वापरते ते सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जो हा पहिला व्हिडिओ आहे त्यात आम्ही गणपतीचं डेकोरेशन करत होतो आणि गणपतीचं डेकोरेशन करता करता मला एक शॉट घ्यायचा होता. त्यात मी एकटीच बोलणार होते. त्यासाठी राहुलला लपायचं होतं आणि तो कपाटाच्या मागे लपला होता. चला दाखवते. तर आपण आधीच लपणार नंतर लपायचं. तर आपल्या गणपती Here I come. करता झालेला आहे. काय बोलू सांग. मी कॅमेऱ्यासमोर बोलताना बरेच वेळा काही वाक्य विसरूनही जाते आणि मग माझा असा गोंधळ उडतो. तर इथून नागेश्वर सुळका आहे जो 7 किलोमीटर आहे आणि इथून सरळ आपल्याला जायचं आहे. इथे आपला हे कुठे चाललो आपण. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर आता आपण नरेंद्र डोंगरावर पोहोचलो आहे. म्हणजे आपण त्याच्या पायथ्याशी नाहीत ना. मी काही व्हिडिओमध्ये व्हॉइस ओव्हर देते आणि ओरिजिनल आवाज जे असतात ते म्यूट करून टाकते. पण कॅमेऱ्याच्या मागे ओरिजिनल काय गप्पा चालू असतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. होय, लाल दिसता. होय, चालू आहे. म्हणजे तू चढताना दिसतस. आता डोक्यात दिसतात. होय हो, पाय ना दिसत तो पिशवी आणि डोक्यात दिसत गो. आवाज नाही नाही जायचो. नाही, काल पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करून ठेवले ते. होय ते बघ ना, असं ते रेकॉर्ड करून मी तोंड बंद ठेवते. किती बघ पक्षी आहे ते बघ. बुलबुल अवतार असा कसं दिसतो असं. मॅक्सी मॅक्सी घालता आमची म्हातारी आणि फक्त व्हिडिओ पुरती साडी नेसता. अगं पहिली लोक खूप जातात. खं जात घरातून जाते. थांबा मग अजून तू गावलंच नाही रेंजमध्ये. एक मिनिट. दिसतंय माँ, मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. दिसतंय काय. हां मौत को छू के टक से वापस आ सकते. आज आम्ही रतांबे तळणार आहोत आणि यूट्यूब सुरू असताना काही अडथळे आणि काही चांगल्या गोष्टीही झाल्या. तर अडथळे असे की मी एकटी शूट करत असल्यामुळे स्क्रिप्टिंग, शूटिंग आणि एडिटिंग सगळं एकटीवर पडत असल्यामुळे थोडंसं कन्सिस्टंट राहणं अवघड होत जातंय. तर चांगली गोष्ट ही मला माझ्या लिखाणाची आणि त्यातून व्यक्त होण्याची आवड जपता आली. तर जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की मी व्हिडिओसाठी कोणकोणती साधनं वापरते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी जेव्हा व्हिडिओ सुरू केला होता तेव्हा माझ्याकडे GoPro Hero 8 हा कॅमेरा होता. पण काही दिवसानंतर तो बंद झाला. त्यामुळे मी शिफ्ट झाले Pixel 7a वर आणि सध्या माझे व्हिडिओज त्यावरती शूट केलेले असतात. सध्या माझ्याकडे एकटीने शूट करण्यासाठी एक छोटा ट्रायपॉड आणि एक मोठा ट्रायपॉड आहे. तर आत्ताच मी हे ग्रेनेरोचे माईक सुद्धा ऑर्डर केले आहेत. या सगळ्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. काही वेळा व्हिडिओ बरेच लांब असतात आणि काही बॅकअप सुद्धा ठेवावा लागतो. त्यासाठीच माझ्याकडे आहे एक एक्सटर्नल हार्ड डिस्क. एडिटिंगसाठी वापरते मी Asusचा लॅपटॉप. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास
लाईक, शेअर आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच गप्पा चालू असतात बोललेले.